नमस्कार मित्रांनो, तुला जपणारा या भागात जर आपण बघितलं तर मीरा स्वतःला सिद्ध करण्यासाठी पूर्ण तोंडाला, नाकाला, डोळ्याला बाम लावून घेते. कारण की अथर्व ऐकत नसतो. तो म्हणतो की या ठिकाणी गॅसचा वास तुला का आला नाही? कारण की गॅस लिकेज झाला होता आणि सर्व ठिकाणी तो पसरला होता, तरीसुद्धा तुला वास आला नाही. जेव्हा ते मेकॅनिकल येतात, चेक करून जातात, ते म्हणतात याच्यात आमची काहीच चूक नाही. कारण की पाईपलाईन एकदम व्यवस्थित आहे. तुमच्याच घरात कोणीतरी गॅस लिकेज केला होता, सोडला होता, म्हणून ते सर्व काही झालं आहे. आणि मग मीरा म्हणते, मला खरंच वास आला नव्हता. मी तुम्हाला आता कसं सांगू? असं ती रडवेला चेहरा करून सांगते. परंतु अथर्व ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो, तू मुद्दामून हे सर्व करत आहेस ना? तू का विचार करत नाहीस माझा, वेदाचा, घरातील प्रत्येक व्यक्तीचा? कारण की तो त्या मीरावर प्रेम करायला लागलेला असतो. तो म्हणतो, तू वेदाची का काळजी घेत नव्हतीस? तू स्वतःला का जाळण्याचा प्रयत्न करत होतीस? तेव्हा ती म्हणते, नाही, मी तुला खरंच सांगते की वास नाही आला. तेव्हा त्या ठिकाणी जी असते तिची बहीण अंबिका, ती सांगते, सांग तू की मला खरंच वास नाही आला. हो, ती सांगते, मला खरंच वास नाही आला. परंतु तरीही अथर्वचा त्याच्यावर म्हणजेच तिच्या शब्दावर भरवसा बसत नाही. अथर्व तिला ओरडत असतो, सांगतो, हे कसं शक्य आहे? सर्वांना वास येतो आणि तुम्हाला येत नाही? आणि घरात मंजिरी असते, तिलासुद्धा वास नाही आला? तेव्हा आता म्हणते, आई, हे काय आहे? हे कोणी गॅस लिकेज केला असेल? आणि मग तेवढ्यात काय होतं की हे सर्व गप्पा गोष्टी सुरू असताना त्या ठिकाणी नर्मदा आणि तिचा नवरा दामोदर येतो. आणि ते म्हणतात, काय अथर्व, आज तू लवकर आलास घरी? बायकोने बोललं म्हणून लगेच तिचा तू मान राखलास? तेव्हा ते बघतात की नर्मदा आणि दामोदर बघतात सर्वच जण नाराज आहे. काय झालं आहे? तेव्हा अथर्व म्हणतो, खरंच सांग, तुला वास नाही आला? तू खोटं बोलत आहेस आहे लपवण्यासाठी? तर मग त्या ठिकाणी दामोदर म्हणतो, हा एक बाम आहे आणि या बामच्या सुगंधाने एवढा त्रास होतो ना, वास जरी घेतला तरी झटका मारतो. आणि मग प्रत्येकजण तो वास घेत असतात. प्रथम अथर्व घेतो, त्यानंतर अनन्या घेते, त्यानंतर मंजिरी घेते, नर्मदा घेते आणि दामोदरसुद्धा वास घेतो. प्रत्येकाला वास येत असतो. आणि मग शेवटी तो जो असतो बाम, तो मीराकडे ते द्यायला लागतात. आणि मीराकडे बाम दिल्यानंतर अथर्वने ती काय करते की डोळ्याला लावते, तोंडाला लावते, तरीही वास येत नाही. ती म्हणते, मला आतासुद्धा वास येत नाही. परंतु तिचं ऐकायला तो तयारच होत नाही. तेव्हा ती काय करते, पूर्ण नाकात, तोंडात, डोळ्यात, मानेला सर्वत्र बाम लावते, तरीही तिला वास येत नाही आणि तिच्यावर काहीही परिणाम होत नाही. अथर्व तिला म्हणतो, तू खोटं बोलत आहेस, तू मुद्दाम सहन करत आहेस, तुला येतोय पण तू खोटं बोलत आहेस. तेव्हा ती म्हणते, मी सांगते ना, येत नाही, तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवा. परंतु तो भरोसा ठेवायला तयार नसतो. आणि काय होतं मग, ती परत काय करते की डोक्याला लावते, डोळ्याला बाम लावते, गालावर लावते, मानेला लावते, गळ्याला लावते, हनवटीला लावते, पूर्ण चेहऱ्यालाच ती बाम लावून घेते. तरीही तिच्यावर काहीच परिणाम होत नाही. शेवटी ती आतमध्ये निघून जाते. बेडरूममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी लगेच धावत अंबिका जाते आणि हे सर्व मंजिरी पाहत असते. कारण की मंजिरी ही चेटकीण असते आणि तिला अंबिका आणि मीरा हे एक साथ जाताना दिसतात. गेल्यानंतर ती विचार करते की मीरा, तुला हे असं नव्हतं करायला पाहिजे. आणि ती पाहत होती, ऑब्झर्वेशन करत होती मायाचं, की माया हे सर्व काही वेगवेगळ्या प्रकारे हातवारे करत होती. तेव्हा तिला असं वाटलं की याच्यामध्ये मायाचा नाही तर आणखीन कोणाचा तरी हात असणार आहे. परंतु ती व्यक्ती कोण आहे ते तिच्या लक्षात येत नव्हतं. कारण की जी व्यक्ती शिक्षण घेण्यासाठी वडिलांकडे आली होती, त्या व्यक्तीचा चेहरा तिला दिसत नव्हता, अंबिकाला दिसत नव्हता आणि मीरालासुद्धा. तेव्हा ती व्यक्ती कोण असेल याचा शोध घेण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. तेव्हा ती म्हणते की मीरा, तू असं करायला नव्हतं पाहिजे. मला असं वाटतं की मायासोबत आणखीन कोणतरी घरातली व्यक्ती असू शकते, नर्मदा किंवा दामोदर किंवा आणखीन कोणतरी. आणि परंतु ते मंजिरीवर संशय घेत नाही. तर काय करायचं? आता ते विचार करायला लागतात की आपण ही कोण व्यक्ती आहे, आपण हे शोधण्यासाठी आपण मायावर पूर्ण लक्ष ठेवलं पाहिजे. आणि मग त्यानुसार ते
आता इथून पुढे काय होणार आहे की ती मायावर पूर्ण लक्ष ठेवणार आहे आणि लक्ष ठेवल्यानंतर मायानेच हे सर्व घडवलं आहे की तिच्यासोबत आणखीन कोण आहे याचा शोध लागणार आहे. आणि मंजिरीसुद्धा काय करते की मायाला टार्गेट करते, कारण की तिला तिचा हेतू साध्य करायचा असतो. ती विचार करते जोपर्यंत राक्षस जिंकू शकत नाही, जोपर्यंत की आत्मा आणि मनुष्याची जोडी फोडता येत नाही, मला काहीही करून या अंबिकाला कैद केलं पाहिजे आणि पुन्हा त्या बंद डब्बीत बंद करून, तिला कवडीत बंद करून आत्म्याला आपलं जे